नमस्ते विद्यार्थी मित्रो. नमस्ते. तर बघा विद्यार्थी मित्रो, आपण इतिहासामध्ये अनेक थोर समाज सुधारक क्रांतिकारकांचा अभ्यास केलेला आहे, बरोबर. तर तुम्हाला माहित असणारे असे समाज सुधारक किंवा क्रांतिकारकांची नावे सांगू शकताय? सांगा. ज्योतिबा फुले, महात्मा ज्योतिबा फुले, बरोबर. भगत सिंग, राजगुरू सुखदेव, सावित्रीबाई फुले, अगदी बरोबर. तर हे सगळे काय तर आपल्या भारताला मिळालेले थोर समाज सुधारक आहेत, बरोबर. यांनी काय केलं तर आपल्या भारतामध्ये असणाऱ्या अनिष्ट रूढी परंपरा त्याचबरोबर देशद्रोही यांना हटवून लावण्याचं काम केलं, देशाला स्वातंत्र्य देण्याचं काम केलं. त्याचबरोबर भारतामध्ये जे काही देश प्रगतीपथावरती नेण्यासाठी ज्या अंधश्रद्धा आहेत त्या अंधश्रद्धांचा नाश केला आणि त्याचबरोबर समानता, स्वतंत्रता, बंधुता यांचा प्रसार केला, बरोबर. महात्मा ज्योतिबा फुले यांनी त्याचबरोबर सावित्रीबाई फुले यांनी काय केलं तर स्त्री शिक्षणाला प्रभुत्व दिलं. स्त्रियांची पहिली शाळा जे ते सावित्रीबाई फुले यांनी काढली. म्हणजेच काय तर देश प्रगतीपथावरती न्यायचा असेल किंवा समाजामध्ये प्रबोधन घडवायचं असेल तर या थोर क्रांतिकारकांनी किंवा समाज सुधारकांनी नेतृत्व केलेलं आपल्याला बघायला मिळतं, बरोबर. तर असंच आपण सामाजिक व धार्मिक प्रबोधन हा घटक अभ्यासण्यासाठी त्याचबरोबर नेतृत्व गुण अभ्यासण्यासाठी एक ऍक्टिव्हिटी घेणार आहोत, ठीक आहे. तर तुमच्यापैकी दोघींचे गट तयार केले जातील आणि त्यामध्ये एक जण काय करणार आहे तर नेतृत्व करणार आहे आणि दुसऱ्यांनी त्यांच्या नेतृत्वाखाली काम करायचं, ठीक आहे. मग मी तुम्हाला असे काही स्लोगन्स किंवा कॉट्स देणार आहे आणि ते जे नेतृत्व करतील त्यांनी ते सादर करायचे आणि समोर त्यांचे सहाय्यक जे असतील त्यांनी ते ओळखायचे. तर तुम्ही या ऍक्टिव्हिटीसाठी तयार आहात? तर तुम्ही नेतृत्व करायचं आणि तुमचे सहाय्यक म्हणून तुम्ही काम करायचं. यस. तर यांना एक वाक्य सांगणार आहे मी, ते त्या ऍक्ट करून दाखवतील आणि तुम्ही ते वाक्य ओळखायचं आहे. थोर समाज सुधारकांच्या रिलेटेड संबंधित ते वाक्य असणार, ठीक आहे. तुमचं वाक्य मुलींचे शिक्षण प्रगतीचे लक्षण. अगदी बरोबर आहे. तर आपलं वाक्य यांना वाक्य दिलं होतं मुलींचं शिक्षण प्रगतीचं लक्षण आणि यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने सादर केलं, ठीक आहे. तर दुसऱ्या ग्रुपमध्ये तुम्ही ऍक्ट करायचं आहे आणि तुम्ही ते वाक्य ओळखायचं. एकता, युनिटी, एकता, हाँ मदत, रस्ता, एकमेका सहाय्य करून अवघड सुख. अगदी बरोबर आहे. अगदी योग्य ओळखले तुम्ही. एकमेका सहाय्य करून अवघड सुख, ठीक आहे. त्याच्यानंतर तिसरा मॅडम थांबा आता. त्यानंतर तुम्हाला एक वाक्य दिलं ते हे ऍक्टिंग करतील आणि तुम्ही ते ओळखायचं. बरोबर. ती लढली म्हणून आम्ही घडलो. हे सावित्रीबाई फुले यांचं वाक्य आहे. तर तुम्ही सगळ्यांनी